सिन्नर तालुक्यातील बोरखिंड गावाच्या जवळ परदेशी वस्तीवर वनविभागाने लावलेल्या सापळ्यात आज पहाटेच्या सुमारास नर बिबट्या जेरबंद झाला। बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याची माहिती पडताच बिबट्याला पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती। वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जेरबंद बिबट्याला सिन्नरच्या वन उद्यानात सुरक्षितपणे नेले। जेरबंद बिबट्याने अनेक शेळ्या, कुत्रे, गायींची वासरे फस्त केल्याने बिबट्याची दहशत शेतकऱ्यांमध्ये होती। सरपंच गणेश कर्मे यांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावावा अशी मागणी ग्रामस्थ शेतकऱ्यांच्या वतीने केली होती। त्याची अंमलबजावणी करून वनविभागाने वसंतसिंह परदेशी यांच्या शेतात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सापळा रचला होता। या सापळ्यात आज पहाटेच्या सुमारास बिबट्या अलगदपणे अडकला। बिबट्याने आतापर्यंत अनेक शेळ्या, कुत्रे व वासरांचा फडशा पडल्याने बोरखिंड गावात बिबट्याची शिवारात दहशत निर्माण झाली होती। यामुळे शेताच्या वस्त्यांवरून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते। नर बिबट्याला जेरबंद करण्यात आले असले तरी अजूनही बिबटे शिवारात असल्याने पुन्हा वनविभागाने सापळा रचून ठेवावा अशी मागणी सरपंच गणेश कर्मे यांनी केली आहे। वनविभागाचे वनाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वन कर्मचारी काळू कवटे, गणेश कवटे, रमेश कवटे, पंढरी डावखरे आदींनी परिश्रम घेऊन बिबट्याला जेरबंद करण्यासाठी परिश्रम घेतले। दरम्यान 4-5 दिवसांपूर्वी हरसुले शिवारातील शेतवस्तीवरील कुत्रे व वासराचा शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर फडशा पाडलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने सापळा रचून ठेवला आहे। मात्र त्याला चकवा देत बिबट्याचा संचार सुरूच असल्याचे सांगण्यात आले। नाशिक स्टार न्यूजसाठी वाल्मिक शिरसाट।